सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले आहात. सो मी आता आहे पनवेल स्टेशनला आणि आपण चाललेलो आहे चैत्यभूमी दादरला. सो खूप टाईमपासून मला जायचं होतं, बट फायनली आज आपण चाललेलो आहोत. सो चला, लेट्स गो. तर गाईज आता आपण आलेलो आहे दादरला. सो आता आपण जाऊ चैत्यभूमी. चला. तर गाईज आपण आलेलो आहे चैत्यभूमीला. तुम्ही बघू शकता इकडे मागे. तर गाईज इथे एंट्री केल्या तुम्ही बघू शकता असा अशोक स्तंभ आहे आणि अत्तदीपभव इथे लिहिलेलं आहे. गाईज इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूपच एकदम मस्त ब्युटिफुल आहे. आणि ह्या साईडला आपल्याला स्टॉल्स दिसतात. तर इथे तुम्हाला बाबासाहेबांची बुकं आहेत, ती सगळी भेटतील. बाबासाहेबांचे फोटो आहेत. काय दादा, जय भीम. इथे तुम्ही बघू शकता बाबासाहेबांची बुकं तुम्हाला भेटतील, प्लस त्यांनी लिहिलेली बुकं, त्यांचे फोटोज. जय भीम दादा. कधीपासून तुम्ही इथं आहे करता स्टॉलचं? 10-20 वर्ष झाले. तर तुम्ही इथे आला तर तुम्ही इथून बुक्स पण घेऊ शकता. खूप सारे शूद्र इतिहास, खूप सारी बुकं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्हाला इथे भेटतील. ह्या साईडला सगळे स्टॉल आहेत जिथे तुम्हाला बुक्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आणि त्यांचे फोटोज, बाबासाहेबांचे, गौतम बुद्धांचे भेटतील. गाईज आता आपण आतमध्ये जाऊ. गाईज आतमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून खूप शांत वाटलं, खूप मस्त वाटलं मला. इथे तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपट पूर्ण स्टार्टिंगपासून, म्हणजे 14 एप्रिल 1891 पासून ते 6 डिसेंबर 1956पर्यंत सगळं इथे त्यांचं जीवनपट इथे दिलेलं आहे. आणि इकडे तथागत भगवान बुद्ध यांची वंशवेल आपल्याला दाखवलेला आहे. तर गाईज आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची द बुद्ध यांनीच धम्मा ही बुक घेतलेली आहे. मला खूप इच्छा आहे ही बुक वाचायची. आणि समोर तुम्ही बघू शकता हे बाबा आहेत. बाबा तुम्ही, जय भीम. तुम्ही कधीपासून तुम्ही हे बुकचं हे करता? मला 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली तुम्हाला. आणि बघू शकता माझी श्राम्य आहे. हो, आणि आपलं धार्मिक आणि सामाजिक दोनच कामं आहेत राजकीयमध्ये आपण. बरोबर. तर तुम्ही इथे बघू शकता खूप सारे. पूर्ण भारत फिरले. हां, आपल्या मीरा ताई त्यांच्याबरोबर. खूप मोठं योगदान आहे त्यांचं. हो, त्यांच्यामुळे ह्या एवढा धम्म पूर्ण भारतामध्ये पोचले. बरोबर. तर तुम्ही इथे आलात तर ह्या बाबांकडून खरंच तुम्ही बुक घ्या. खूप सारे बुक इथे आहेत. बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली पण आहेत, प्लस स्टुडंटसाठी पण खूप सारी बुकं आहेत इथे. भारतीय संविधानापासून तर त्यांची जीवनशैलीपासून आत्मकथा सगळ्या बुक तुम्हाला इथे भेटून जातील. तर बाबा तुम्हाला अजून काय बोलायचं नवीन पिढीसाठी? नवीन पिढीने वाचलं पाहिजे. बरोबर. त्याशिवाय माणूस घडत नाही. आणि बाबासाहेबांनी दिलेला जो मार्ग आहे, या मार्गावर चालणारा माणूस कधीही सुखी जीवन जगणार आहे. बरोबर. तर खरंच गाईज बाबा जे बोलले ते बरोबर आहे. आपण बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्ध ह्यांच्या जीवनावर आपण म्हणजे जर त्यांच्यासारखं वागलो तर नक्कीच आपणही आपल्या लाईफमध्ये सक्सेस होऊ. तर गाईज आपलं आता बाबासाहेबांना वंदन करून झालेलं आहे. आणि आता आपण इथे समुद्राच्या इथे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण बँड्रा वर्ली सिलिंगचं पण इथे व्ह्यू आहे. एक सेकंड तुम्हाला दाखवतो. तर गाईज बघा तुम्ही, फुल एकदम असा वर्ली सीफेसचा पण व्ह्यू आहे इथून.
गाईज इथे येऊन खूपच शांत वाटलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच म्हणजे ते एक महानच होते. ते भारतरत्न नाही विश्वरत्न होते ते. कारण की एकाच लाईफमध्ये त्यांनी जे केलेलं आहे ते पॉसिबलच नाही आहे कोणाला करणं. जरी ते कोणी आपण 100 वर्ष जरी जगलो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेलं आहे ते आपण कधीच करू शकत नाही. ना त्यांच्यासारखं एवढं एज्युकेशन घेऊ शकत ना खरंच त्यांनी जे केलेलं आहे ते आपल्याला पॉसिबलच नाही आहे. तर गाईज इथे येऊन मला खूप शांत वाटलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून खूप मनाला एकदम समाधानी आणि शांतता वाटत आहे. आणि मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही इथे एकदा या आणि खरंच इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करा. त्यांनी लिहिलेले सगळे बुक्स तुम्ही रीड करा. तुम्हालाही खूप मस्त वाटेल. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. अख्खा त्यांचं पूर्ण जीवन त्यांनी आपल्यासाठी दिलेलं आहे. तर आपणही त्यांचं प्रचार म्हणजे त्यांच्या विचारांचा प्रचार आपण कसं करू हेच आपण बघितलं पाहिजे. आणि मी हेच म्हणेन की आपण आपलं आयुष्य तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर चालून आपण आपलं आयुष्य हे योग्य मार्गावर नेऊ. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय भीम.